नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधीनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग अर्शन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:04 ते 12:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:35 ते 2:05 आणि यमगंड काळ सकाळी 8:03 ते 9:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 नंतर हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल आणि रवी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. हर्षल बरोबर प्रतियोग करेल. आजच्याच दिवशी रवी आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 नंतर हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या रवी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल आणि द्वितीयातल्या हर्षल बरोबर प्रतियोग करेल. व्यय स्थानामध्ये रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवसातली जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती दुपारच्या आधी जर का तुम्ही केली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ, दीर्घकालीन लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे कर्ज घेणं, जामीन राहणं यापासून लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही आध्यात्मिक धार्मिक अनुभव तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 नंतर हा चंद्र 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या रवी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर प्रतियोग करेल. लाभामध्ये रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही परिणाम किंवा काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही सहज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे छोट्या मोठ्या कारणामुळे वैवाहिक जोडीदाराबरोबर तू मैमे सुद्धा होऊ शकते. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या रवी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमामध्ये रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर दीर्घकालीन काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील
आरोग्याच्या संदर्भातले अचानक त्रासाचे काही प्रसंग उद्भवू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात ऑफिस पॉलिटिक्स किंवा वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्यापासून थोडेसे वेगळे विचित्र अनुभव येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र पंचम स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या रवी नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल. लाभातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करेल. भाग्यात रवी नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅनसुद्धा तयार होऊ शकतो. दुपारनंतरच्या कालावधी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय चांगले अनुभव तुमच्या दोघांना येऊ शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले उत्तम धार्मिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये निश्चित मिळतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातल्या रवी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमामध्ये रवी नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तुम्हाला तो आराम मिळेलसुद्धा. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात कुजबूज वगैरे होऊ शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या रवी नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करेल. सप्तमामध्ये रवी नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. थोडेफार खर्च होतील मात्र ते मार्गी लागतील. नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे त्यांच्यावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या रवी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमामध्ये षष्ठात रवी आणि नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, लाँग टर्ममध्ये काही ट्रेड केलेला असेल तर त्याचे काही उत्तम लाभ मिळू शकतात. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील किंवा काही आर्थिक येणी तुमची येऊ शकतील. साधारणतः येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे निर्णय, छोटे असतील किंवा मोठे, घेऊ नका. आज दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमचे स्पेंडिंग किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करेल. याचप्रमाणे पंचमातल्या रवी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमामध्ये रवी नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र
वैवाहिक जोडीदारावर काही खटके उडण्याची शक्यता राहील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये तुम्ही असाल, तर त्यासंबंधी काही चांगले उत्कृष्ट अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तरी तुमचे अंदाज बरोबर ठरणं, अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या रवी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थामध्ये रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी केली तर ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही दूरगामी लाभ तुम्हाला मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दुपारच्या आधीचा कालावधी उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फरफट थोडीशी जास्त होईल. थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त आल्यासारखं जाणवेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरामध्ये जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र तुमच्या 11व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या रवी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयामध्ये रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. काही चांगल्या उत्तम संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याबरोबरचे नातेसंबंध तुमचे चांगले राहतील. काही दूरगामी फायदे तुम्हाला मिळू शकतील. त्या संबंधित चांगल्या संकल्पना समोर येऊ शकतील. अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, फिरणं, याचप्रमाणे तुमचे काही अडकलेली कामं पूर्ण होणं, कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस चांगले राहतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या रवी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. द्वितीयात रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लागेल. महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगल्या इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी समोर येतील की ज्या सकारात्मक असतील. याचप्रमाणे त्या संदर्भामध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील त्या संदर्भात काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खर्चावरती नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे गुंतवणूक करताना आपण फसताच जाणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अचानकपणे काही अशा गोष्टी उद्भवतील की ज्याचं कारण समजणार नाही. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:07 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या रवी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. तृतीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीमध्ये रवी नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र काही छोटे मोठे लाभ तुम्हाला निश्चित मिळतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल की जो सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह असेल. महत्त्वाची कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. काही चांगल्या इंट्युशन्स मिळू शकतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर येऊ शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं दिशा बदलेल असे निर्णय मात्र हाती तुम्ही घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. विचारांवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.